काही परंपरा काळाच्या ओघात फक्त टिकत नाहीत, तर त्या प्रत्येक पिढीच्या मनामध्ये अधिक खोलवर रुजत जातात. भक्ती, सेवा, त्याग आणि समाजाला एकत्र आणणारी अध्यात्माची शक्ती. अशीच एक अखंड परंपरा म्हणजे सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी सरलाबेट येथून सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह. यंदा या भक्ती परंपरेचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह धनगरवाडी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथे भक्तिभावाने सुरू आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी सुरू केलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा पुढे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांनी समर्थपणे चालवली आणि त्यानंतर महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. श्रावण पंचमीला सुरू होणारा हा सप्ताह आणि श्रावण बार्शीला काल्याच्या कीर्तनाने होणारी सांगता या दरम्यानचा प्रत्येक क्षण म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि सेवाभावाचा उत्सव. श्रावणाच्या या पवित्र पर्वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या सप्ताहासाठी धनगरवाडीत हजर झालेत. महाराजांनी ज्यावेळेस गावाचा जो रेग्युलर जो सप्ताह होता आमच्यावाला, त्या सप्त्यामध्ये काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने बोलले की धनगरवाडी गाव आता त्यांना निळवंडेचं पाणी आलेलं आहे आणि त्या निळवंड्याच्या पाण्याच्या निमित्ताने आता गाव समृद्ध होत आले. ते पण सप्ताह करू शकतात. एवढा शब्द उच्चारल्यानंतर गावातल्या ज्या संपूर्ण जे काय तरुणापासून तर वृद्धांपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असा ओसंडून वाहत होता. कुणाच्या ओठांवर हरिनाम, कुणाच्या हातात टाळ, कुणाच्या मुखातून अभंग आणि प्रत्येकाच्या मनात सद्गुरूंच्या चरणी असलेली अढळ श्रद्धा. या 7 दिवसात एक भगवंताचं नाम चिंतन घडतं आणि महाप्रसादाची आमटी जर खाल्ली तर आम्हाला वर्षभर काही त्रास होत नाही, अशी आमची एक भावना आहे. आपण एक क्षेत्रात असल्यामुळं बाकी व्यायाम मारायला लागत नाही, कुठलं व्यसन लागत नाही. पण या विराट भक्ती सागरामागे एक अशी शक्ती असते जी कदाचित आपल्याला दिसत नाही, पण तिच्याशिवाय हा भक्ती सोहळा पूर्ण होऊ शकत नाही. ही शक्ती आहे सप्ताहातील पडद्यामागे अहोरात्र सेवा करणाऱ्या असंख्य हातांची. सप्ताहातील स्वयंसेवक स्वतःचा आराम, वेळ आणि झोप बाजूला ठेवून भाविकांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतात. आपलं जे गाव आहे धनगरवाडी अतिशय छोटं गाव आहे, परंतु त्याची सर्व गावाची जी श्रद्धा आहे ती बेटावर आहे. आमचे पूर्वज, आमचे वाडवडील सुद्धा बेटावर श्रद्धा ठेवून होते आणि आम्ही सुद्धा त्याच मार्गाने आहे. मागील वर्षी आमच्या गावामध्ये जे सप्ताह होत असतो गावातला श्रावण महिन्यातला, महाराज काल्याच्या कीर्तनाला आले आणि सहज जाता जाता इथूनच गेले तर त्यांना ते पाणी दिसलं जाताना, तर सहज बोलले की अरे धनगरवाडी सुद्धा मोठा सप्ताह करू शकते. एवढं म्हटलं आम्ही ते सप्त्याच्या वेळेस आमचा गावातला सप्ताह झाला, आम्ही शांत बसलो. परंतु आमच्या युवक आणि आम्ही एकत्र आलो, म्हणलं महाराज असे बोलले म्हणजे त्याच्यामागं काहीतरी असावं. तर मग थोडीशी आम्ही मिटिंग घेतली, गावात विचार मांडले. ते म्हणे चला पाहूया काय प्रयत्न करून, आणि लोकांची एकंदरीत मानसिकता तपासली तर प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे. कुणी गर्दी नियंत्रित करतं, कुणी भाविकांना मार्गदर्शन करतं, कुणी पाण्याची व्यवस्था करतं, तर कुणी वृद्ध आणि गरजू भाविकांना आधार देतं. त्यांच्या हातात कोणतंही मोठं पद नसतं, पण त्यांच्या मनात असतो एकच भाव, भाविकांची सेवा म्हणजेच सद्गुरूंची सेवा. या संपूर्ण सप्ताहाची व्यवस्था सुरळीत पार पाडण्यामागे असते सप्ताह कमिटीची अविरत मेहनत आणि अचूक नियोजन. लाखो भाविकांची गर्दी, असंख्य व्यवस्था, महाप्रसादाची तयारी, आरोग्य सेवा, वाहतूक, स्वच्छता आणि भाविकांच्या प्रत्येक गरजेची काळजी, या प्रत्येक गोष्टीचा समन्वय साधत सप्ताह कमिटी संपूर्ण व्यवस्था समर्थपणे सांभाळते. कारण एवढ्या मोठ्या भक्ती सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी श्रद्धेबरोबरच आवश्यक असते शिस्त, नियोजन आणि समर्पण. प्रत्येक गोष्ट बेटाचे विश्वस्त मधु महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काही ते सांगतील त्याप्रमाणे ज्या सूचना देतील, वर्गणीचे असो, पुढील पावती छपाई असो किंवा कमिटीचा नियोजन करणे, कमिट्या निर्माण करणे, सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावकऱ्यांनी, महिला सहित मुलं, तरुण मुलांचा फार मोठा सहभाग आहे या सप्त्यामध्ये. त्यांचे परत स्वयंसेवक जी सर्व पंचकृषी आमचे शेजारचे गावं. या सप्ताहात येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव सज्ज असतात आरोग्य दूत, डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ.
गरज पडताच तात्काळ मदतीला धावून जाणारे हे सेवेकरी आपल्या ज्ञानातून, कौशल्यातून आणि माणुसकीतून भाविकांची सेवा करतात. त्यांच्यासाठी प्रत्येक रुग्ण म्हणजे केवळ एक जबाबदारी नाही, तर सेवा करण्याची एक संधी आहे. तर इथं मेडिसिन झालं, BP तपासणी जाते, शुगर तपासणी केली जाते, इथं ड्रेसिंगची केली जाते, प्रत्युपचार सर्व केले जातात. आणि इथं आमच्या जवळ 20 स्टाफची इथं उपलब्ध 24 तास असते. 3 ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत. आणि इथं हॉटेलची जेवढे हॉटेल आहेत त्यांची हॉटेलची तपासणी केली जाते आरोग्य तत्वे. तसंच इथं पाणी नमुने पण घेतले जातात. या भक्ती सोहळ्याला भव्य आणि सुंदर रूप देण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतात. मंडप उभारणारे हात, भाविकांना सुरक्षित आणि व्यवस्थित आसरा मिळावा यासाठी त्यांची मेहनत अखंड सुरू असते. तिसरी पिढी आमची 50-55 वर्ष होत आहे. आम्ही निरंतर नारायणगिरी महाराजच्या काळापासून आम्ही सप्ते करत आलो आता. आणि रामगिरी महाराजांच्या पण आशीर्वादानं सर्व काही एकदम पूर्ण व्यवस्थित चालू आहे. आणि इतके मोठ्या परंपरेचा आम्ही भाग झालो आहे. एक लहान भाग आहे आम्ही. तर खूप समाधान आहे आम्हाला या सर्व कामांचा. इतक्या वर्षाची आमची सेवा आहे निरंतर. आणि आजोबांच्या काळापासून वडिलांच्या आमच्या वाट्याला सुद्धा आली ही सेवा. फार मोठं भाग्य आहे आमचं. आता हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वर्षभर या कामाची आम्हाला ऊर्जा भेटते. हे जे हरिनाम सप्ताह आहे, फक्त सप्ताह नाही, हा ऊर्जा स्तोत्र आहे. त्याच्यातून आम्हाला पूर्ण जिद्द भेटते कामाची. आणि बाबांचे आशीर्वाद राहते, रामगिरी महाराजांची. आणि सर्व काही एकदम व्यवस्थित चालतं वर्षभर. कसला काही त्रास नाही, काही घटना नाही आमच्यासोबत. खूप मोठा गुडविल आहे. आणि या संपूर्ण परिसराला भक्तिमय सौंदर्य प्राप्त करून देतात रांगोळी सजवणारे हात. प्रत्येक रंगामध्ये भावना, प्रत्येक रेषेमध्ये श्रद्धा आणि प्रत्येक कलाकृतीमध्ये सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलेली सेवा. या संपूर्ण वातावरणात मला जो आनंद मिळतो, जे आत्मीय समाधान मिळतं आणि साधू संतांचे आशीर्वाद मिळतात, ते माझ्यासाठी खूप अमूल्य आहे. कोणत्याही पैशाचं याच्यात मोजमाप केलं जाणार नाही. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मागच्या वर्षी मला शेंगावचा जो सप्ताह होता, अखंड हरिनाम सप्ताह, त्याची पण मला ऑर्डर भेटली होती. आणि यावर्षी पण माझं काम सगळ्यांपर्यंत पोहोचलंय, सर्वांना आवडतंय. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि या सप्ताहाचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे लाखो भाविकांसाठी दररोज आयोजित केला जाणारा आमटी भाकरीचा महाप्रसाद. लाखो भाविक आणि प्रत्येकासाठी वेळेत तयार होणारा प्रसाद. यामागे आहे असंख्य हातांची मेहनत आणि त्याहून मोठं आहे अचूक नियोजन. पहाटेपासून सुरू होते महाप्रसादाची तयारी. मोठ्या प्रमाणावर आमटी तयार केली जाते. हजारो कुटुंबांनी हातांनी भाकऱ्या बनवल्या जातात आणि असंख्य सेवेकरी भाविकांना प्रेमाने महाप्रसाद वाढतात. या संपूर्ण सेवेमागे असतात असंख्य आचारी. उन्हात, धुरात, गर्दीत दिवस रात्र मेहनत करत लाखो भाविकांसाठी अन्न तयार करणारे हे हात. 2000 सालापासून वडील सगळं हे बघत होते. आजच्या 26व्या वर्षी, आता यावर्षी वडील नाही, वडील मागच्या वर्षी एक्सपायर झाले. ही माझी पहिली संधी आहे का त्यांच्या निदर्शनाखाली एक काम नव्हते. म्हणजे ते असताना मला खूप हे वाटलं असतं चांगलं का त्यांनी बघितलं असतं का हे हँडल करू शकतो. आता ते बघायला नाही, पण एवढं त्यांनी माझ्याकडून करून घेतलं. सद्गुरू नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराज, गुरु रामगिरी महाराज, तिघांनी माझ्यावर हे करून एकदम काम परफेक्ट करून घेतलं. लाखो भाविकांसाठी अन्न तयार करणारे हे हात केवळ स्वयंपाक करत नाहीत, तर ते भक्तीची सेवा करत असतात. कारण या महाप्रसादातील प्रत्येक घासामागे असतो श्रमाचा घाम, सेवेची भावना आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलेली श्रद्धा. 5:30 वाजता शाप सगळ्या भट्ट्या चालू होत्या. 5:30 वाजता जसा कर्मचारी जसा उभा राहतो जागेवर, तर संध्याकाळ लोक जसे आपल्याला भाविकाची गर्दीची आटोक्याची आपण आटोक्यात येत नाही, त्यावर कंटिन्यू त्याला मग 12 तास असू, 14 तास असू, 16 तास असू, कंटिन्यू भट्टी चालणार, भट्टी बंद नाही करणार. 179 वर्षांची ही परंपरा फक्त एका सप्ताहाची परंपरा नाही. ही आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेची परंपरा. ही आहे भक्ती आणि सेवाभावाची परंपरा. सरला बेटातून सुरू झालेली ही भक्तीची ज्योत सद्गुरूंच्या आशीर्वादात आज धनगरवाडीच्या भूमीतही तितक्याच श्रद्धेनं आणि भक्तिभावानं प्रज्वलित आहे. सर्व गावं, मोठमोठे गावं सप्ताह करतात. त्यांच्या मागे आमदार, खासदार सगळे लोक असतात. परंतु आमच्या मागे सर्व पक्षातली लोक आहे. सगळ्या पक्षातल्या लोकांनी आम्हाला मदत केली. गावानं, पंचक्रोशीनं बी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं.
आणि सप्ताह आम्ही जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं फक्त सप्त्यामध्ये एकच उद्दिष्ट होतं, आलेला जो भाविक आहे त्याला पूर्णपणे प्रसाद भेटलाच पाहिजे आणि जे आलेले आहेत भाविक भक्त त्यांना सेवा चांगली गेली पाहिजे. इथं लक्ष केंद्रित करून आम्ही सप्ताह कमिटीच्या सर्व सदस्यांनी असं ठरवलं, आपल्याला फ्लॅश नाही व्हायचं. समोर दिसतात लाखो भाविक, पण त्या लाखो भाविकांच्या मागे उभे असतात असंख्य सेवा करणारे हात, स्वयंसेवकांचे हात, आरोग्य दूतांचे हात, डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचे हात, आचार्यांचे हात, मंडप उभारणाऱ्या सेवेकऱ्यांचे हात, रांगोळी सजवणाऱ्या कलाकारांचे हात आणि सप्ताहाच्या व्यवस्थेसाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याचे हात. हे हात कदाचित नेहमी प्रकाश सोतात नसतात, पण यांच्यामुळेच भक्तीचा हा महासागर सुरळीत वाहत राहतो. कारण या प्रत्येक हातामध्ये आहे सेवेची ताकद, या प्रत्येक मनामध्ये आहे सद्गुरूंची श्रद्धा. भगवंताचं नामस्मरण केलं, आमटी खाल्ली की एक वर्षभर ऊर्जा टिकते शरीरात. त्यामुळं कुठलंही काम असू द्या, अगदी लग्न सोडून कुठलंही काम असू द्या, जाणार नाही म्हणजे नाही, जात नाही. 26 वर्षापूर्वी एकदाही खाडा केला नाही. एक वेळेस केला होता, म्हणजे आडमध्ये सप्ताहातून गेलो, पण ते काम काही पुरं झालं नाही. घरी गेलो, पुन्हा सप्ताहाला वापस आलो. आणि या प्रत्येक सेवेमध्ये आहे एकच भावना, ही सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण. म्हणूनच हा फक्त 179वा अखंड हरिनाम सप्ताह नाही, हा आहे 179 वर्षांच्या श्रद्धेचा उत्सव, 179 वर्षांच्या सेवाभावाचा उत्सव आणि अखंड हरिनामाच्या गजरात एकत्र येणाऱ्या लाखो भक्तांचा उत्सव. ही परंपरा अशीच अखंड चालत राहो, भक्तीचा हा प्रवाह असाच अविरत वाहत राहो आणि सद्गुरूंचा आशीर्वाद प्रत्येक भक्तावर सदैव राहो. जय हरी विठ्ठल. सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज की जय. राम कृष्ण हरी.